सगुणा साहेबराव शिंदे आमचं 5 माणसाचं कुटुंब आहे। आमचेच मालक बकऱ्या राखत होतं, बकऱ्या पाण्यात गेल्या। जीव वाचवायचं का शेरडं वाचवायचं आमचं कळलं नाही। आम्ही हातराय पांघरायचे कपडे घेऊन बाहेर निघलो। आता सध्याला सगळ्या मांगोड्यात पाणी पत्र्याला चिटकलंय। आमची लय परिस्थिती बेकार आहे। आम्हाला दादासाहेबांनी आमच्याच गाववाल्या सरपंचांनी 2 दिवस आम्हाला आधार दिला। दादासाहेबांनी आम्हाला साड्या पुरांची 12वीच्या पुरीची पुस्तकं वाहून गेली, 11वीच्या पुरीची पुस्तकं, 9वीला एक पोरग आहे पुस्तकं वाहून गेली। मालकात शेरड राखत होता, शेरड पाण्यात गेली। एकर जमीन आहे ती पाण्यात गेली। आणि आता सध्याला आमची परिस्थिती लय बेकार आहे। आम्हाला जाऊन करून खायचं कशात आम्ही? आणि सगळा मागोडा आम्ही पाण्यात आहोत। आता सध्याला सगळा समाज पाण्यात आहे। आम्ही रात्री 9 वाजता उठून अंगाच्या पांघरुणाशी बाहेर आम्हाला दत्त मंदिरात जागा दिली सरपंचांनी गावातल्या। दत्त मंदिराचं आम्हाला 2 दिवस सांभाळलं। रात्री दादासाहेबांनी इथं आम्हाला आणलं आणि आमची व्यवस्था दादासाहेबांनी पण चांगली केली। पण मला सांगा, खरं तर आता इथं तुमची व्यवस्था झालेली आहे, सगळं झालं आहे, सरकार मदत पण करणार होतं। पण ज्यांची जमीन आहे त्यांना काही प्रमाणात मिळेल, तुम्हाला तुमची सुद्धा जमीन आहे, काही प्रमाणात जमीन आहे, ती मदत पुरेशी होणार आहे का? तो तुमची सुद्धा 1 एकरभर जमीन आहे म्हणतात, पण आम्हाला सरकारची मदत पाहिजे, एवढी विनंती आम्हाला पाहिजे। आम्ही फक्त आमचं जीव जतन केलं तर आम्ही परपंचाचा विचार केला नाही। परपंचाचा विचार केला असता तर आम्ही पण गेलो असतो पाण्यात। आमचं फक्त जीव जतन केलं तर आम्ही लेकरं बाळं जतन केली। जित्राबाला बघावं तर लेकरं बाळं पाण्यात गेली असती म्हणून आम्ही जित्राबाकडे लक्ष दिलं नाही। आमची 10-15 शेरडवरती पाण्यात गेली। हे माझा पुतण्याच आहे। ही सगळी माझ्या घरातलीच आहे, ती पुतण्याच आहे माझा। आता मग कुणाला नेमकं वाचवायचं, कुणाला धरायचं, हाय अशा अंगाराच्या पांघरुणाशी आम्ही बाहेर निघलोय। किती मदतीची अपेक्षा आहे? कारण एखादं कुटुंब जगवायचं म्हणलं की काही पैसे लागतात की आतापर्यंत आम्ही 40 वर्ष माझं वय चालू आहे। आतापर्यंत परपंच आम्ही शरडावर केलेला मंजुरी करून। जमीन किती एकरात किती पिकताय तुम्हाला पण माहिती आहे, 1 एकर तर आहे। साधारण वर्षभराचं उत्पन्न आता काय एवढं सांगू? शरडाचं गहू ज्वारी तर सगळी पाण्यातच आहे आता सध्याला। मंजुरी तर करून खातो। 1 एकरात किती पिकतंय, आम्हाला किती मिळणार आहे? कोरड भुईचा 1 एकर सगळं पाण्यात पसरा गेलाय। 1 रेडी होती पाण्यात गेली, शेरड पाण्यात गेली। आता करून खायचं कशावर? आम्ही जाऊन गावाकडं काय करून खायचं? सरकारची मदत आम्हाला पाहिजे। सगळा समाज आमचा पाण्यात आहे। आता सध्याला पुटू जरी पाण्यातनं काढून आणला तरी चालेल, उंदरगावला जाऊन। सगळा समाज आमचा पाण्यात आहे। आमची लय बिकट परिस्थिती, आम्हाला सरकारची मदत पाहिजे विनंती करून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।